भावना गवली, आनंदराव अडसूळ 27,000 शेतकऱ्यांचा कारखाना लुटणारे, चरणडेश्वर कारखाना लुटणारे, जावयाच्या नावाने 1500 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट घेणारे हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक. माहित आहे दादा, आता ठाण्यात कुठलं तरी ऑपरेशन चालू आहे, तर कुणाचं होतं हे मला माहित नाही आहे, पण चालू आहे. हा, रवींद्र वायकर म्हटलं की दुसरं नाव अभिप्रेतच असते. रश्मी ठाकरे 19 बंगलो, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख आणि नवाब मलिकेला तर 12 लोक आहेत. आता रोज उठून मला सकाळी पहिला फोन येतो पत्रकाराचा, दुसरा येतो पोलीसचा, तिसरा येतो कार्यकर्त्यांचा, चौथे शेजारी येऊन पण विचारतात आता कुणाचा नंबर. पण दादा मी कुणाचा नंबर लावला की संजय राऊतला राग येतो आणि म्हणतो तुझ्या बायकोला जेलमध्ये टाकणार, तुझ्या मुलाला जेलमध्ये टाकणार, तुझ्या आईला जेलमध्ये टाकणार, तुला जेलमध्ये टाकणार. आता ही जबाबदारी मला नको. जोर जुल्म के टक्कर में, जोर जुल्म के टक्कर में मला आपला प्रदेश अध्यक्षाची परमिशन हवी आहे की आता कुणाचा नंबर तर चिठ्ठ्या टाकू आपण. मंजूर आहे का? पण ते चिठ्ठी काढायचा अधिकार, पण चिठ्ठी काढायचा अधिकार मी माननीय चंद्रकांत दादांना विचारतोय. चिठ्ठ्या काढण्याचा अधिकार आपण उद्धव ठाकरे यांना द्यावा. मंजूर आहे का? हे 12 पैकी कुणाचा नंबर पहिला उद्धव ठाकरेंनी ठरवावं. फक्त माझ्या बायकोने एकच सल्ला दिलाय की त्यात रश्मी ठाकरेची चिठ्ठी नको, नाही तर नवरा बायकोचं भांडण होणार. काय मजाक लावलाय? राजीनामा देणार नाही, मग मंत्रिमंडळात भाग कसा घेणार? व्हर्च्युअल. तो मला एक दूसरा ने सलाह दिला, रे भैया तुमने 12 का नाम पढ़ा, वो 12 एक के बाद एक जेल में जाएंगे, तो फिर मैंने कोई बात नहीं, आर्थर रोड में कैबिनेट की मीटिंग आयोजित करेंगे. क्या जो घोटाळेबाज आहे, मी सगळ्यांचा हिशोबात नाही, दादा बोलणार आहे. त्या संजय राऊतला मी विचारतोय, लाज नाही वाटली? कोविड हॉस्पिटलचा घोटाळा केला, कोविड सेंटर, महालक्ष्मी कोविड सेंटर, दहिसर कोविड सेंटर, मुलुंड कोविड सेंटर आणि दादाच्या एरियातलं शिवाजीनगर पुणे कोविड सेंटर. ती कंपनी अस्तित्वात नाही, ज्या कंपनीचा जन्म झाला नव्हता, डॉक्टर नाही, एमडीच्या जागेवर संजय राऊतचा पार्टनरनी कंपाऊंडरला उभा केला. 1700 कोविड पेशंट कायमचं नुकसान झालं. ज्या कंपनीला उद्धव ठाकरेंनी ब्लॅकलिस्ट केल्यानंतर आदित्य ठाकरेने त्याला मुंबईचे 4 कोविड सेंटर दिले. आता संजय राऊतला आयुष्यात कधी महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही. आणि खुलेआम सांगतोय, संजय राऊतांनी केवढ्याही धमक्या दिल्या, माझ्या परिवाराला कायमसाठी जेलमध्ये टाकला, तरी पुढच्या आठवड्यात संजय राऊतचा नंबर लागतोय. धमक्या देतात आम्हाला. काय काय कारनामे केलेत ते बघा जरा. आणि अनिल परत डिमोलेशनची ऑर्डर आली, पुढच्या आठवड्यात प्रोसिक्युशनची पण ऑर्डर निघणार आहे. तुम्हाला काय आहे, चंद्रकांत दादा मला दर आठवड्यात हिशोब विचारतात, कुठपर्यंत पोहोचलं. अरे पण लुटण्याची काय हद्द आहे? मुख्यमंत्री बायकोचा नावाने, अरे 19 बंगल्याचा घोटाळा करायचा होता तर करायचा होता, स्वतःच्या नावाने करायचा होता. रश्मी ठाकरेच्या नावाने मुख्यमंत्री घोटाळे करतात. कधी म्हणतात बंगले आहे, कधी म्हणतात नाही आहे, कधी टॅक्स भरतात, कधी ऍप्लिकेशन करतात. फेब्रुवारी 2021 मध्ये पत्र लिहितात
की आम्ही ज्यावेळी अन्वय नाईक कडून हे सगळी जागा घेतली एप्रिल 2014 मध्ये बंगले नव्हते. मग किरीट तुम्ही पत्र दाखवतो मुख्यमंत्री महोदय, तुम्ही एप्रिल 2019 मध्ये पत्र लिहिलं होतं, 19 बंगल्यासह जागा घेतली आहे, तुम्हीच नोव्हेंबर मध्ये टॅक्स भरलं होतं. हे सगळं कशासाठी केलं होतं? हे 19 बंगल्याचा गोड बंगाल आहे ना, ते उद्धव ठाकरे सरकारला घेऊन डुबणार आहे. एक एक आता तुम्ही नावं घेतली. हा नवाब शरीफ, नवाब मलिक स्वतःला शरीफ मानतो, नवाब समजतो. बघा भंगार आणि हे सगळं सोडा, पण तो अतिरेक्यांना आणि आम्हाला काय सांगतात शरद पवार, ज्यावेळी भारतीय जनता पार्टीला काही असं वाटलं कुठला मुस्लिमाला फसवायचा असला की दाऊदचा साथीदार म्हणतात. अरे शरद पवार साहेब, बाळासाहेब ठाकरे तुम्हाला पण दाऊदचा साथीदारच म्हणायचे. उद्धव ठाकरेंना विचारा ना की मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी एवढं कॉम्प्रोमाइज. मी आता शेवटी एवढंच सांगणार आहे, मला भारतीय जनता पक्षाने काम दिलं आहे. या सगळ्या घोटाळेबाजांचा हिशोब घ्यायचा आणि जनतेसमोर ठेवायचा. किती धमक्या मिळाल्या, कितीदा जेलमध्ये जावं लागलं, कितीदा हॉस्पिटलमध्ये पण जावं लागलं, तरी या सगळ्या घोटाळेबाजांचा हिशोब केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. धन्यवाद. जय हिंद. भारतीय जनता पार्टीचा सोनिया जिसकी मम्मी है, राजीनामा दे, राजीनामा दे, राजीनामा दे, राजीनामा दे. बंधू आणि भगिनींनो, आजच्या या निषेधाच्या कार्यक्रमाला ज्यांनी सहकार्य केलं असे या विधानसभेचे अध्यक्ष विजय डगरे आणि त्यांची सर्व टीम यांचे देखील मी आभार मानतो. आणि ह्या निषेधाच्या आंदोलनाला खास करून आमच्या महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आजच्या या निषेधाच्या कार्यक्रमातून समस्त महाराष्ट्राच्या जनतेला आपण संबोधित करावं. श्री चंद्रकांत दादा पाटील. सुरुवातीला 1993 साली मुंबईमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये ज्यांचे बळी गेले, निष्पाप लोकांचे बळी गेले, त्या सगळ्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. त्यांचं एका अर्थाने स्मरण करणार आहोत. आपण सर्वांनी 2 मिनिटे शांतपणे उभं राहा. ओम शांति. चंद्रकांत दादा आप संघर्ष करो, दादा पाटील आप संघर्ष करो, दादा पाटील आप संघर्ष करो. गेल्या 27 महिन्यामध्ये जिवंत माणसांच्या समाजामध्ये ज्याला ज्याला गुन्हा म्हणता येईल, चोरी गुन्हा, महिलेशी अनैतिक संबंध गुन्हा, भ्रष्टाचार, पोलिसांकडून लाच घेणे म्हणजे पोलिसांकडून लाच घेणे गुन्हा, असे जेवढे 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 ज्याला गुन्हा म्हणता येईल असे सगळे गुन्हे हे महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातल्या अधिकांश मंत्र्यांकडून झाले. यात थोडं कमी होतं म्हणून काल नवाब मलिकांचा सहभाग
ज्या 93 सालच्या बॉम्बस्फोटाच्या जखमा मुंबईकरांच्या अजून भरून यायच्या, याच दादर परिसरामध्ये बरेचसे बॉम्बस्फोट झाले. त्या बॉम्बस्फोटामध्ये मृत पावलेल्या कुटुंबातील लोक अजून जिवंत आहेत. काल त्या सगळ्यांच्या आणि त्यावेळेला मुंबईकर जे होते आज आहेत त्या सगळ्यांच्या मनाला वेदना झाल्या असतील. खरे बाबांनो, ऍफिडेव्हिट मध्ये 2 बायका तुम्ही लिहित नाही, जाहीरपणे मान्य करता की तिला माझ्यापासून 2 मुलं आहेत. तुमचे राज्याचे गृहमंत्री दर महिन्याला 100 कोटी जमा करून द्या असं मुंबईच्या कमिशनरना सांगतात. तुमचे अनिल परब बेकायदेशीर कुठल्याही परवानगी नसताना 100 कोटीचा रिसॉर्ट अलिबागला बांधतात. तुमचे एक नेते, त्यांना नोटीस निघाल्यानंतर 10 कोटीचा बंगला स्वतः पाडावा लागतो. हे सगळं नवाब मलिक कमी होतं. म्हणून मुंबई बॉम्बस्फोटामध्ये ज्यांचा संबंध नाही तर जे सूत्रधार होते अशांच्या बेनामी जमिनी विकत घेण्याचं आपण काम केलं. त्यातून निर्माण झालेला पैसा हा दाऊदपर्यंत पोहोचला आणि दाऊदच्या माध्यमातून त्यावेळेला फक्त मुंबईत बॉम्बस्फोट झाला. त्यानंतरच्या सगळ्या ज्या देशविरोधी गतिविधी झाल्या त्या सगळ्या अशा प्रकारच्या पैशाच्या जीवावर झाल्या. त्यामुळे त्या सगळ्या देशविरोधी गतिविधी होण्यामध्ये तुमचाही हात आहे. आणि त्यामुळे बाकीच्यांचे दोष एक वेळ झाकता येतील, कारण ते नेहमीच समाजामध्ये घडणारे गुन्हे आहेत. पण हा एका अर्थाने राष्ट्राच्या एकतेला निर्माण झालेला धोका आहे. हे तर एका अर्थाने एक टोक बाहेर आलेला आहे. आता ह्या निमित्ताने कोणी जमिनी घेतल्या. किरीटजीने आता जी नावं घेतली ना त्यातली काही नावं त्यात पण आहेत. 2-3 दिवसात त्यातल्याही कारवाया होतील. अनेकांनी त्याच्यामध्ये हात धुवून घेतलेले आहेत. अनेकांनी त्यामध्ये अप्रत्यक्षपणे मुंबई बॉम्बस्फोटाला मदत केलेली आहे. 93च्या बॉम्बस्फोटामध्ये त्यावेळेचे पंतप्रधान नरसिंह राव यांनी एक चौकशी समिती नेमली. माझं केंद्र सरकारला सुद्धा आव्हान आहे की या चौकशी समितीचा अहवाल 93 पासून आजपर्यंत का झाकलेला आहे. एका इंग्लिश दैनिकाने त्या अहवालामध्ये काय हे मला दिलाय. तो अहवाल ज्यावेळेला घोषित होईल त्यावेळेला भल्यांना तोंड दाखवणं तर मुश्किल होईल, पण तू जेलमध्ये जागा उरणार नाही. किरीटजी जे म्हणाले ते खरं आहे. ते म्हणाले की यातला आता कोण दुसरा नंबर याच्या चिठ्ठ्या टाकावे लागतील आणि चिठ्ठी उचलण्याचं काम उद्धवजींना दिलं जाईल. माझं तर म्हणणं असं आहे की नवाब मलिकांची चिठ्ठी सुद्धा उद्धवजींनी उचल. आणि त्यामुळे कोण कोणाला शह आणि काटशह देत आहे याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. 19 बंगल्यांचं किरीट भाईंनी 6 महिन्यापूर्वी काढलेलं प्रकरण पुढे संजय राऊत का काढतात, तर त्यांना पुन्हा एकदा रडारवर उद्धवजींना, रश्मीबाईंना आणि मातोश्रीला आणायचं. का आणायचंय? कारण अनेक वेळेला संजय राऊतांनी हे मान्य केलं की माझी लॉयल्टी ही उद्धवजींपेक्षा शरद पवारांची जास्त आहे. शरद पवारांच्या इशाऱ्याप्रमाणे काम करणारे संजय राऊत 2.5 वर्षाचा बहुता कॉन्ट्रॅक्ट झाला असेल की 2.5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री, 2.5 वर्ष राष्ट्रवादीचा. उद्धवजी ऐकत नाहीयेत. उद्धवजी ऐकत नाही म्हटल्यानंतर उद्धवजींचं आसन डळमळीत करण्याचं काम पवार साहेबांनी संजय राऊतना दिला. म्हणून 19 बंगल्यांचा विषय निघाला आणि आता निघालाय तर हे 19 बंगल्यांचं प्रकरण हे एका अर्थाने ह्या सरकारला बुडवूनच टाकणार. हे सरकार आता टिकत नाही. सरकार नाही म्हणून 27 पर्यंत आमचं काही बिघडलं नाही. तुम्ही आमचं खूप दमन करण्याचा प्रयत्न केला, दम देण्याचा प्रयत्न केला, केसेस दाखल करण्याचा प्रयत्न केला. आता तर तुमचे सगळे कार्यकर्ते तुमच्या उरावर बसले की रोज आपल्या एका माणसाला 8 टाकते. तुम्ही काय करताय? राज्य तुमच्याकडे, अरे राज्य यांच्याकडे आणि गृहमंत्री निदर्शनाला. काय स्थिती आहे? राज्य सोडा आणि मग निदर्शनाला बसा. उपमुख्यमंत्री निदर्शनाला, मुख्यमंत्री नाही बहुतेक बाहेर पडले, ते त्यासाठी पण नाही बाहेर पडायचं असेल तर उपमुख्यमंत्री बाहेर पडले, गृहमंत्री बाहेर पडले. गेल्या 27 महिन्यामध्ये खूप आम्हाला त्रास देऊन तुम्ही पाहिला, पण आम्ही कक्षा कृत्य केले नाही आहोत.
आताही तुमचे कार्यकर्ते छाताडावर बसलेत की सरकार कशासाठी आहे, हे एका मागोमाग एक जगाला सगळ्यांना आत टाकतायत, तुम्ही काय करतायत म्हटल्यानंतर काही ना काही हालचाल सुरू झाली आहे. अधिकारी त्याला सल्ला देत आहेत की 27 महिन्यामध्ये कोर्टामध्ये एकही केस आपण जिंकलो नाहीये. 12 आमदारांच्या निलंबनापासून सगळ्या ठिकाणी थपडाच खाल्लाय. आता आणखी थपडा खायचे आहेत का? पण अधिकाऱ्यांना सांगितलं गेलं की तुम्हाला काय करायचं आमचं आम्ही बघू, चला FIR दाखल करा. येत्या आठवड्यापर्यंत अनेक FIR दाखल होती. राज्यात ताब्यात असल्यामुळे कारवाई करण्याचा प्रयत्न होईल. पण भारतीय जनता पार्टी घाबरणारी पार्टी नाहीये. पूर्वीची भारतीय जनता पार्टी राहिलेली नाहीये. भारतीय जनता पार्टी भेकड किरीट सोमय्यांवर भेकड शिवसैनिकांनी एकटे बघून हल्ला केला. दुसऱ्या दिवशी 5,000 लोक रस्त्यावर उतरले. पूर्वीची भाजप राहिलेली नाहीये. ही भाजप संघर्ष करणारी आहे, तुम्हाला पुरून उरणारी आहे. आणि त्यामुळे मी जे म्हटलं होतं ते पुन्हा म्हणेन की किरीटभाई चिठ्ठ्या टाकण्याची आवश्यकता नाही. तेच आता एकमेकाशी चढाओढ करतात की पहिलं मला आज जाऊ द्या कारण मला बरी कोठडी मिळेल. मी जर मागे राहिलो तर अतिशय खराब कोठडी मला मिळेल. त्यामुळे तेच सांगतील आता तपास यंत्रणा, अरे बाबा का उशीर होता तर मला आधी घे, मला बरी कोठडी मिळू दे. आणि त्यामुळे हे सगळे विषय आगामी काळामध्ये बाहेर पडणार आहे. आणि यात उद्धवजी आता कशाची वाट बघताय? ज्या सहकार्याने घेऊन ते कारोबार चालवत आहेत त्यात मगाशी मी यादी केल्याप्रमाणे काय शिल्लक ठेवलाय? महाराष्ट्रातल्या प्रश्नांची तुम्हाला आठवण नाहीये. केवळ खाण्याचा कार्यक्रम चाललाय आणि आता म्हटल्याप्रमाणे देशाची गद्दारी करण्याचा कारभार चाललाय. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये स्वतःचा दरारा निर्माण केला, त्यांनी सातत्याने ज्यांच्यावर टीका केली त्या सगळ्यांच्या मांडीला तुम्ही बसलात. आणि त्यामुळे काल संध्याकाळी एका क्षणाला नवाब राजीनामा घ्यायचा ठरला. कारण ती पद्धत आहे, परंपरा आहे. महाराष्ट्राचे 2 मुख्यमंत्री केवळ हायकोर्टाने स्ट्रिक्चर पास करत गेले. पण पुन्हा एकदा काही ताठर मंडळी म्हणाले नाही, अशाने आपल्याला मंत्रिमंडळात घ्यायला माणसंच बाहेर उरणार नाहीत. मंत्रिमंडळात राहिलं तर मग कोणी घेण्याचा विषय येईल ना. पण मंत्रिमंडळात माणसंच उरणार नाही, राजीनामा द्यायचा नाही. अरे कुठली पद्धत? मुख्यमंत्री गेले 6 महिने कोणाला दिसत नाहीयेत. मुख्यमंत्री कुठलाही प्रवास करत नाहीयेत. आता मंत्री सुद्धा कोणाला सापडणार नाहीत कारण ते जेलमध्ये आहेत. आणि त्यामुळे मुख्यमंत्री जसं गेले 2-2.5 वर्ष व्हर्च्युअली सगळा कारोबार चालवतायत. आता मंत्र्यांनी सुद्धा व्हर्च्युअली कारोबार चालवायचं ठरलंय का? यासाठी तुम्ही सत्तेवर आलात, लोकांनी तुम्हाला सत्तेवर बसवलेलं नाही. आणि भारतीय जनता पार्टी आज महाराष्ट्रामध्ये 1000 पेक्षा जास्त ठिकाणी निदर्शन करून उद्धवजी ठाकरेंना ही चेतावनी देऊ इच्छिते, हा इशारा देऊ इच्छिते. यह तो एक अंगड़ाई है, आगे और लड़ाई. यह तो एक अंगड़ाई है, आगे और लड़ाई है. ये तो एक अंगड़ाई है, आगे और लड़ाई है. किरीटची ज्या प्रकारे एकामागून एक प्रकरण काढतायत, पुराव्याच्या आधारे काढतायत, एकही पुरावा खोटा ठरत नाहीये. ते 19 बंगल्यांचं मात्र आम्हालाही समजून सांगा की भुताटकी काय आहे. मलाही लक्ष देत नाहीये की भुताटकी काय आहे. तर तुम्हाला त्यात जर बंगले अस्तित्वात आहेत तर ते दाखवले का नाहीयेत, तर ते नाहीयेत ते का नाही दाखवले. आणि त्यामुळे किरीटजींच्या मागे भारतीय जनता पार्टी सक्षमपणे उभी आहे. किरीटजी एकटे नाही आहेत. पुण्याच्या कार्यकर्त्यांनी हे दाखवून दिलं की आमच्या एखाद्या कार्यकर्त्याला एखाद्या नेत्याला हात लागला तर आम्ही हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरू. हे पुण्याच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलेलं आहे. भावना गवळीच्या त्या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये जेव्हा गेले तिथे गाडीवर दगडफेक झाली. पुण्यामध्ये ज्यावेळेला नाना पटोले वगैरे आता सगळ्यांनी सांभाळून राहिलं पाहिजे. तर आता याच्यापेक्षा जास्त कार्यकर्त्यांना आम्ही स्वस्त बसू शकत नाही. आणि त्यामुळे मी इशारा देतो उद्धवजी ठाकरे सरकारला, पवार साहेबांना असं म्हणतो की हा जातीवाद बंद करा. 50 वर्षाच्या राजकारणामध्ये केवळ तोडा फोडा आणि सरकार करा असंच काम तुम्ही केलेलं आहे. 2019 साली हे पाप तुम्हीच केलं की भारतीय जनता पार्टीचा शिवसेनेचा संसार तुम्ही मोडला आणि तुमचा
एका अर्थाने सहकारी तुमच्या तालावर नसणारे संजय राऊत त्यांनी ती भूमिका व्यवस्थित वठवली. आता हे महाराष्ट्रामध्ये चालणार नाही. महाराष्ट्रातली जनता खूप सुज्ञ झालेली आहे आणि त्यामुळे मी इशारा देतो की नवाब मलिकांचा राजीनामा आम्ही मागतो म्हणून द्या असं नाही. महाराष्ट्राची ही परंपरा आहे. कायदा हे सांगतो ज्या वेळेला राज्यपालांसमोर आपण शपथ घेतो त्यावेळेला ही शपथ घेतलेली असते की राज्याशी राज्याच्या नागरिकांशी मी इमान ठेवेन. तर ह्या प्रकारचे राष्ट्रविरोधी कारवाया करून तुम्ही राज्याशी आणि राष्ट्राशी इमान राखणार आहात का? त्यामुळे नवाब मलिकांचा राजीनामा झाल्याशिवाय भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नाही. राजीनामा द्या, राजीनामा द्या. खूप खूप धन्यवाद चंद्रकांत दादा पाटील जी. आपण घोषणा द्यायची आहे. चंद्रकांत दादा पाटील आप संघर्ष करो. आजच्या या निषेधाच्या कार्यक्रमाला कमी वेळेमध्ये आपल्या मुंबईतील सर्व या जिल्ह्यातील कार्यकर्ते इथे आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी धन्यवाद देतो. आणि मी मीडिया बंधूंना विनंती करतो की आपल्याला अजून सविस्तर वृत्त घ्यायचं असेल तर दादांचं सर्व कार्यकर्त्यांनी शांत राहावे. काही नाही मिळणार कोणाला बॉडीगार्ड लोकांनी ब्लॉक करून कुठे बूम टाकणार. सर मी लाईव्ह केलं आपल्याला पाहिजे ते सगळं मिळालं. काय बोलते तिकडे शिवाय घालतात.
जिल्ह्यातल्या लोकांच्या अजूनही जखमा भरलेल्या नाही आहेत. त्या बॉम्बस्फोटामध्ये सहभागी नाही, त्या बॉम्बस्फोटाचे सूत्रधार दाऊदच्या नातेवाईकांकडून बेनामी प्रॉपर्टी त्यांनी विकत गेली हे ऑन पेपर आलं. ज्यांच्याकडून घेतली त्यांनी त्याचे जबाब दिलेले आहेत आणि त्यामुळे ह्याचा निर्णय कोर्ट करेल. परंतु अशा प्रकारे देशविरोधी कारवाया करणाऱ्या नवाब मलिकांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाहीये. आणि मी केवळ नवाब मलिकांचाच राजीनामा मागत नाही, मी अनिल परबांचा राजीनामा मागतो की ज्यांना ईडीची नोटीस आलेली आहे, ज्यांचा 100 कोटीचा रिसॉर्ट बांधण्याची नोटीस निघालेली आहे. मी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतो की ज्यांनी स्वतःहून जाहीरपणे मान्य केलेले की माझे आणखीन एका बाईशी शारीरिक संबंध होते आणि माझ्यापासून तिला 2 मुलं झालेली आहेत. जर हिंदू कोड असं सांगतो की तुम्ही दुसऱ्या स्त्रीशी एक पत्नी व्रत आपण राहिलं पाहिजे, तर दुसऱ्या पत्नीशी तुमचे शारीरिक संबंध कसे असतात, तुमच्यापासून 2 मुलं कशी होतात, ॲफिडेव्हिटमध्ये त्याची नोंद काही नाही, कशी नाही. आणि त्यामुळे ह्या मंत्रिमंडळातल्या भ्रष्टाचारी लोकांची किरीट सोमाईने त्याच्या बाहेरची पण नावं काढली. मग त्यांनी भावना गवळी खासदाराचं नाव काढलं, माजी खासदार अडसुळांचं नाव काढलं, पाटकरांचं काढलं, राऊतांचं काढलं. मी मंत्रिमंडळात ते नावं वाचता वाचता मला दम लागतो. एवढ्या सगळ्या भ्रष्ट आणि समाजामध्ये ज्याला गुन्हा म्हणता येईल असे सगळे गुन्हे करणाऱ्या मंत्र्यांना घेऊन ठाकरे सरकार चालवणार आहेत का? त्यामुळे ठाकरे सरकारला आता सरकार चालवण्याचा कुठलाही नैतिक अधिकार राहिलेला नाही. प्रश्न उभा करण्याचा नैतिकता विचारण्याचा भाजपला नाहीये. शेतकऱ्यांना जे दहशतवादी म्हणतात ते कसल्या गोष्टी करतात की पोकळ भाषण करू नका. भारतीय जनता पार्टीला नैतिक अधिकार नाही म्हणजे भारतीय जनता पार्टीचा कोणी दाऊदशी जोडला गेलाय का? एका सेकंदामध्ये बाहेर काढून टाकू आम्ही तर. आणि त्यामुळे अंगावर आल्यानंतर काही आर्ग्युमेंट करण्यात अर्थ नाही. तुमचं राज्य आहे, होम मिनिस्ट्री तुमच्याकडे आहे, ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांची तुम्ही चौकशी करा, त्यांच्यावर कारवाई करा. आम्ही त्याला घाबरतही नाही आणि आम्ही त्याला तुम्हाला त्यांचं अडवत पण नाही. आणि त्यामुळे नैतिक अधिकार कोणाला आहे नाही, यशोवर उभी राहिलेली जनता आहे ना ती पाहते आणि ती ठरवते, ती निवडणूक येण्याची वाट बघते. राष्ट्रपती राजवट लागू होण्याबाबतीत बोललं जाते वारंवार, राष्ट्रपती राजवट लागण्याबाबतही बोललं जातं. अनेक आता रविदासारखे आमदार म्हणतात राष्ट्रपती राजवट लागू शकते कारण काही काही मंत्री चाललंय. असं आहे की मीडियामध्ये मागचं आणि पुढचं वाक्य न पाहता जर आपण मांडत गेलो तर हेच अर्थ निघतील. एक नेता आमचा एका शिबिरामध्ये या सरकारने 27 महिन्यामध्ये घटना किती वेळा तोडली, घटना किती वेळा पायाखाली घातली याच्यावर भाषण करणार असल्यामुळे एक नोट तयार झाली, ती 22 पाणी झाली. दादा हिंदी मराठी होऊ दे रे. मराठी ती 22 पाणी झाली. आता ज्या वेळेला सुप्रीम कोर्ट त्यांच्या निकालपत्रामध्ये 12 आमदारांच्या निलंबनाच्या विषयामध्ये लिहिते की ही घटना बाह्य, कोण लिहितं? सुप्रीम कोर्ट. नुसतं बोलतं नाही, ऑन पेपर लिहितं ही घटना बाह्य कृती. आता घटना बाह्य कृतीला राष्ट्रपती राजवट आली पाहिजे की आली पाहिजे? तर एक सामान्य माणूस, सामान्य आमदार हे म्हणतात 22 पाणी झालं या त्यांनी घटना तोडली म्हणजे अध्यक्षपदाची निवडणूक हातभर करून येणार. घटनेमध्ये अंतर्भूत आहे की सर्वोच्च पद विधानसभा अध्यक्ष हे गुप्त मतदानाबद्दल झालं पाहिजे. सुद्धा अशा सगळ्या गोष्टींमुळे सर्वसामान्य माणसाची अटकळ अशी आहे की आता राष्ट्रपती राजवट लागण्यासाठी वेगळं काही शिल्लक उरलेलं नाही. आदित्य ठाकरे आज उत्तर प्रदेशात असताना ते म्हणत होते की आता राजवट जी आहे ही बदलणार आहे इथे उत्तर प्रदेशमध्ये, त्याचबरोबर शिवसेनेचे लोक निवडून येतील. तुम्ही शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणता. आदित्य ठाकरेंना माझी विनंती आहे की इतकं हसं करून घेऊ नका हो बाबा तुम्ही. तो काही जर तरी आमचं ठाकरे कुटुंबावर प्रेम आहे असं नका असा करून घेऊ. गेल्या वेळेला गोव्यात तुम्हाला 743 मतं पडली आणि अख्ख्या उत्तर प्रदेशमध्ये काहीतरी 4200 मतं पडली. आणि तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये सरकार बदलण्याची भाषा करताय. गोव्यामध्ये संजय राऊत म्हणतायत की आमच्याशिवाय सरकार होऊ शकत नाही. ते किती विनोदी बोलावं, त्याला काय अर्थ आहे की फार काय टिकणार नाही याची काही डेडलाईन आहे? पुन्हा एकदा तेच म्हटलं की मीडियाचं ते काम आहे की आधीचं नंतर वाक्य सोडायचं. मी असं म्हटलं की एवढं सगळं झाल्यानंतर ह्या सरकारला सत्तेमध्ये राहण्याचा काही अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला नाही तर राष्ट्रपती राजवट लागण्यासाठी याच्यापेक्षा जास्त काय परिस्थिती लागते? राज्याच्या डीजीच्या विषयामध्ये न्यायालयाने फटकारलं,
मुंबईचे कमिशनर आधी परागंदा होते आणि आता तेच सरकारवर आरोप करत आहेत। राज्याच्या माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आरोप केला की बा माझ्याकडे बदल्यांची यादी अनिल देशमुख द्यायची। अनिल देशमुखांनी आरोप केला की माझ्याकडे यादी अनिल परब द्यायचे। सचिन वाझेने आरोप केला की सचिन वाझेने आरोप आपल्या परमवीर सिंगाने आरोप केला की सचिन वाझेंच्या फाईलीवर सही करण्यासाठी उद्धवजी आणि आदित्यजी मला प्रेशराईज करायचे। दम लागला मला। त्यामुळे ह्या सगळ्यानंतर राष्ट्रपती राजवट लागायची नाही म्हणजे मग तुम्हाला म्हणजे हे सगळं मोगलाई करायची आहे, बेबंदशाही करायची आहे। बरं, मोगल शब्दाचं तुम्हाला फार प्रेम आहे त्यामुळे तुम्ही त्या शब्दाला कवटाळताय। कारण जरा मुसलमानांबद्दल काही बोललं तर दाऊद एक तर मान्य करा की दाऊद हा देशाचा दुश्मन आहे आणि त्या दाऊदशी संबंध असणारा सुद्धा दुश्मन आहे। तो शब्द निघाला लगेच तुम्ही त्याला दाऊदला का कवटाळता? जानना चाहेंगे कि आप नवाब मलिक जी का इस्तीफा चाहते हो, आपने आंदोलन किया, क्या क्या मांगे हैं, साथ ही आपने 12 और नेताओं के नाम लिए हैं। भारतीय जनता पार्टी ने कल ईडी ने 6-7 घंटे की इंक्वायरी करने के बाद न्यायालय में मांग की कि भाई इनको कस्टडी दी जाए। न्यायालय ने उनको 3 मार्च की कस्टडी दी। ईडी समझो अन्याय कर रही है, कोर्ट तो अन्याय नहीं करेगी। कोर्ट ने कहना चाहिए था कि इसमें कुछ दम नहीं है, हमको कस्टडी नहीं देंगे। तो यह ऑन पेपर क्लियर हुआ है कि इस देश में पूरा देश उद्ध्वस्त करने का प्रयत्न लगातार करते रहे दाऊद के साथ इनके आर्थिक संबंध हैं। ऐसे दाऊद के साथ जिन्होंने इस देश को खोखला बनाने का प्रयत्न किया, इससे संबंध रखने वाले नवाब मलिक को मंत्रिमंडल में रहने का कोई अधिकार नहीं। इस प्रकार से राज्य नहीं चलता, इसलिए हम मांग करते हैं और उस मांग को लेकर हम संघर्ष आज शुरू किए हैं। हम इस संघर्ष तक नवाब मलिक का इस्तीफा होने तक चलाएंगे। 12 नेताओं का नाम लिया, 12 नेताओं का आपने नाम लिया है, लेने के लिए तैयार। वो 12 बीजेपी को ये नाम कहाँ से मिलते हैं और वही लोग जाकर ईडी को ये नाम बताते हैं। 12 नेताओं के सिलेक्टेड नाम लिए, इसकी लंबी लिस्ट है। अभी उन्होंने अब और कुछ नाम पढ़े नहीं, मैं नहीं बोलना चाहता, लेकिन आप जानते हैं कि आपको भी लगा हुआ है ये नाम रहा, ये नाम रहा, तो ऐसे बड़ी लिस्ट है। ये शॉर्ट लिस्ट बनी है कि उनको तुरंत जाना है। दादा सरकार जो है वो इस्तीफा लेने के लिए तैयार नहीं है। उनका कहना है कि हम इस्तीफा नहीं लेंगे, क्यों इस्तीफा? अरे क्या मुगलाई बनी है क्या? दाऊद के साथ प्रेम, मुगल शब्द के साथ प्रेम, तो क्या मुगलाई है? डिक्टेटरशिप है? देश की कॉन्स्टिट्यूशन क्या बोलती है कि जेल में बैठे बैठे सरकार चलाओ? बीजेपी और शिवसेना हमेशा साथ रही है। बीजेपी अपना आंदोलन एक स्टेप करके आगे जाएगी। ज्यादा दिन आंदोलन करने की आवश्यकता नहीं रहेगी। ये बहुत डरपोक लोग हैं, वो ट्राई करते हैं कि चलो निकलता है क्या, देखो इसे देखते निकलता है क्या, नहीं तो देखा जब मंदिर खुलने के बारे में काफी कहा नहीं खुलेंगे, जैसे जैसे आंदोलन चलता गया खुलने पड़े। अनिल राठौड़ जी का, संजय राठौड़ जी का इस्तीफा देने वाले थे क्या यार? तो पहले नहीं देंगे। सचिन वाझे का उदाहरण लो भाई, सचिन वाझे को क्या ये सस्पेंड करने की तैयारी में थे, करना पड़ा। तो यह भी देखेंगे जरा होता है क्या। कोर्ट में भी जाएंगे? कोर्ट में भी जाएंगे क्या मंत्री इस्तीफा को लेकर? वो कोर्ट में जाएंगे। अभी तो कोर्ट में ऑलरेडी केस चल रहे, हमने कोर्ट में क्यों जाए? राज्य में आपकी सत्ता थी तब आपने ये सारी कार्रवाई नहीं की। अभी भाजपा लगातार केंद्रीय जांच एजेंसियों का गलत इस्तेमाल करी, ऐसा कहा जा रहा है, इस पर क्या कहना चाहेंगे? राज्य में हमारी सरकार थी तब शायद ऐसा है ना, एक हाथ मर्डर होती है, 35-40 साल के बाद भी बाहर निकलते, तो बीच में जो राज्य चले तो उनका क्या दोष है क्या? अचानक कोई सुराग निकलता है, तो अभी ऐसा सुराग निकला तो सुराग सच है कि नहीं? ऑन पेपर ये प्रूव तो हो रहा है कि भाई उन्होंने दाऊद के साथ उनके आर्थिक संबंध रहे। 5 साल अनदेखा किया आप लोगों ने? अनदेखा नहीं किया, मैंने फिर से वही कहूँगा, मैं बहुत आसान शब्द में बोलता हूँ, ग्रामीण है ना, मैं बहुत आसान शब्द बोलता हूँ कि 20-20 साल किसी मर्डर दबी जाती है, अचानक सुराग निकलता है, तो ऐसे बीच में धुआं नहीं आया, अब धुआं आया और देखा तो कुछ है उसमें। नवाब मलिकांचं प्रकरण तुम्हाला 5 वर्ष आठवत नाही, तुमच्या केंद्रात आणि राज्यात सगळ्यांना मराठी भाषा 5 वर्ष तुम्हाला आठवत नाही, मग आता अचानक तुम्हाला एवढे पुरावे सगळं का सापडू लागले असे भाविका सांगणे? मी आताच हिंदीमध्ये सांगितलं की एखादा खून झाला
तर 20-22 वर्षानंतर अचानक एखादा सुराग सापडतो. मग असं म्हणायचं का की 20-25 वर्ष झोपा काढत होता का? पुरावा सापडला, खुनाचा शोध लागला आणि 20-25 वर्षाने त्या खुन्याला पकडून जेलमध्ये टाकलं जातं आणि फासावर लटकवलं जातं. त्यामुळे आता त्याचा सुराग लागला, असं धूर यायला लागला आणि मग पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की खाली काहीतरी आहे. नवाब मलिक बोलण्याने काय फरक पडतो आम्हाला? का देवेंद्रजींना फरक पडतो, का किरीटजींना पडतो, का मला पडतो? काही संबंध नाही. हे बघा, मला मी उलटा प्रश्न विचारतो. आता मी पत्रकार TV9चा पत्रकार, सध्या कोणता आहे तुझ्याकडे? दादा करेक्ट कर रोज सकाळी बदलत असतो. दादा राष्ट्रपती दादा मी पत्रकार म्हणून तुला प्रश्न विचारतो की नवाब मलिकांच्या प्रकरणामध्ये काही दम आहे की नाही? सांग सरकार गिरेगी, इस पर आपने दोबारा कहा कि सरकार ये गिरेगी और क्या राष्ट्रपति होगा? मैंने बार बार ये कहा, मैं ये नहीं कह रहा हूँ कि सरकार गिरेगी, मैं ये नहीं कह रहा हूँ कि राष्ट्रपति शासन आएगा. मैं ये कह रहा हूँ कि इतना सारा होने के बाद सरकार क्यों नहीं गिरेगी. मैं ये कह रहा हूँ कि इतना सारा 22 पन्ने की नोट बनी कॉन्स्टिट्यूशन ब्रेकडाउन की. राष्ट्रपति राजवट कब आते हैं? कॉन्स्टिट्यूशन ब्रेकडाउन में. तो 22 पन्ने की नोट मेरी बनी है. मैं ये पूछ रहा हूँ कि इसके बाद भी राष्ट्रपति शासन नहीं आएगा? राष्ट्रपति शासन आना चाहिए, ऐसा मैं नहीं कर रहा. राज्यपाल के पास जाओगे आप लोग? राज्यपाल के साथ पास जाएंगे, उसको 22 पन्ने की नोट देंगे.